Good afternoon, students. So we have started our chapter number 1, that is the basics of information technology, and in that we have covered several points of related to information technology. So now let's continue. Our today's point is architecture of computer. Now we have seen that how the computer is working. Basically computerचे नॉर्मल फंक्शनिंग आपण सिम्पल वर्ड्समध्ये कसं डिफाईन करतो, दॅट कम्प्युटर टेक्स द इनपुट फ्रॉम युजर. मग त्या इनपुटवरती CPU काही प्रोसेसिंग करणार आहे आणि ते तो फायनल रिझल्ट विल बी डिस्प्लेड ॲज अ आउटपुट. हे 3 सिम्पल स्टेप्स आहेत विच कॅन बी डिफाईन ॲज अ वर्किंग ऑफ अ कम्प्युटर. ओके, आता ॲक्च्युअल त्या 3 स्टेप्समध्ये काय कसं वर्क केलं जातं. सो लेट्स अंडरस्टँड विथ द हेल्प of architecture of computer. Now, computer architecture is a specification detailing of how a set of a software and hardware technology standards interact to form of computer system. आता कम्प्युटर सिस्टीममध्ये आपण बघितले हार्डवेअर पण अवेलेबल असतो आणि सॉफ्टवेअर पण अवेलेबल असतं. हार्डवेअर म्हणजे काय, जे फिजिकल डिव्हायसेस आहेत ते काय हार्डवेअर आहेत, आणि सॉफ्टवेअर मीन्स कम्प्युटर ॲप्लिकेशन्स जे आहेत ते झालं तुमचं सॉफ्टवेअर. मग आता एक कम्प्लीट कम्प्युटर सिस्टीम प्रॉपरली वर्क होण्यासाठी ह्या हार्डवेअर सिस्टीम और हार्डवेअर एलिमेंट्स और सॉफ्टवेअर एलिमेंट्स ह्या सगळ्यांमध्ये प्रॉपर कम्युनिकेशन असणं नेसेसरी आहे. ओके, ते त्यांच्यामधलं इंटरॅक्शन करेक्ट असायला पाहिजे, तरच ती तुमची कम्प्युटर सिस्टीम प्रॉपरली वर्क होणार आहे. ओके, सो हाऊ दिस कम्प्युटर सिस्टीम इज डिझाईन अँड हाऊ इट वर्क्स. Let's see, every computer system has the following 3 basic component. That is, we have seen input unit असतो, central processing unit असणार आहे आणि output unit असणार आहे. Now let's see working of it in detail. फर्स्ट काय आहे, इनपुट युनिट. इनपुट युनिट हेल्प्स युजर टू एंटर द डेटा अँड कमांड्स इन टू द कम्प्युटर सिस्टीम. ओके, आता आपण कम्प्युटरला इनपुट दिल्याशिवाय आपल्याला एक आउटपुट येणार नाही आहे. मग तो इनपुट काहीही असू दे, युजर जे काही ॲक्शन्स परफॉर्म करणार आहे दॅट आर नथिंग बट इनपुट. आता आपण कम्प्युटरला इनपुट देतो, तर आपण तो इनपुट कसं प्रोव्हाइड करणार आहोत, विथ द हेल्प ऑफ इनपुट डिव्हायसेस. आता कम्प्युटरचे इनपुट डिव्हायसेस कुठचे आहेत सांगितले मी. मायक्रोफोन आहे, कीबोर्ड आहे, देन माऊस. विथ द हेल्प ऑफ दिस आपण कम्प्युटरला काही डेटा प्रोव्हाइड करतो. ओके, नाव दॅट डेटा कॅन बी इन अ फॉर्म ऑफ नंबर्स, वर्ड्स, ॲक्शन्स ऑर कमांड्स. की कीबोर्डमध्ये आपण काहीतरी नंबर्स एंटर करणार आहोत, टेक्स्ट एंटर करणार. ओके, दॅट इज ऑल्सो डेटा. मायक्रोफोनने आपण ऑडिओ काहीतरी सेंड करतो आहे, कम्प्युटरला काहीतरी ऑडिओ देतो आहे ना, प्रोव्हाइड करतो आहे, सो दॅट इज ऑल्सो डेटा. माऊसने काय करतो आहे, आपण ॲक्शन्स ऑर कमांड देतो आहे कम्प्युटरला, लाईक कोणती फाईल ओपन करायची आहे, अगेन काय गाणं प्ले करायचं असेल, देन वी क्लिक ऑन प्ले बटन. सो दॅट इज नथिंग बट इनपुट. ओके, मग जेव्हा हे इनपुट कम्प्युटरला प्रोव्हाइड केले जातात युजरकडून, देन व्हॉट हॅपन्स, कम्प्युटर देन युजेस इट CPU टू प्रोसेस द डेटा अँड प्रोड्यूस द आउटपुट. इनपुट प्रोव्हाइड केल्यानंतर CPU काय करणार आहे, त्या युजरला जो आउटपुट हवा आहे त्याच्या बेसिसवरती काही त्याची प्रोसेसिंग करणार आहे आणि आउटपुट शो होणार आहे. ओके, सो सी फॉर एक्झाम्पल, अ कीबोर्ड इज ॲन इनपुट डिव्हाइस दॅट एंटर्स अ नंबर्स अँड कॅरेक्टर्स. सिमिलरली इवन अ माऊस कॅन बी इनपुट डिव्हाइस फॉर एंटरिंग डायरेक्शन्स अँड कमांड्स. मग हे काय झाले, इनपुट आपण कम्प्युटरला कसा प्रोव्हाइड करतो, विथ द हेल्प ऑफ दिस इनपुट डिव्हायसेस. ओके, अदर एक्झाम्पल्स इनपुटचे काय आहेत, बारकोड रीडर. तुम्ही मॉलमध्ये बघितलं असेल, एका प्रोडक्टच्या मागे जो बारकोड असतो त्याला स्कॅन करतात आणि स्कॅन केल्यावर काय होतं, त्याची काय प्राईस तिथे इन होते. सो बारकोड रीडर इज ऑल्सो इनपुट डिव्हाइस. अगेन मॅग्नेटिक इन कॅरेक्टर रॅकग्निशन अँड ऑप्टिकल कॅरेक्टर रॅकग्नेशन. हे डिव्हायसेस कधी यूज केले जातात, की एक पर्टिक्युलर डॉक्युमेंट असते, मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्निशन कधी यूज केला जातो, एक पर्टिक्युलर डॉक्युमेंट असते, त्याच्यावरचा जो काही टेक्स्ट आहे और जे काही नंबर्स कॅरेक्टर्स इन्क्ल्यूड केले आहेत ते एका पर्टिक्युलर इंक यूज करून प्रिंटेड झालेले असतात. मग फक्त अशा टाईपचे, ती एक पर्टिक्युलर इंक असते, अशा टाईपचे डॉक्युमेंट जेव्हा रीड करायचे असतात तेव्हा काय यूज केलं जातं, मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्निशन. हे नॉर्मली बँकमध्ये यूज केलं जातं. अगेन ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन पण सेम टाईप आहे, एका पर्टिक्युलर
जे कॅरेक्टर्स जेव्हा आपल्याला रीड करायचे असतात तेव्हा हे डिवाईस यूज केले जातात. देन अनदर एक्झाम्पल ऑफ इनपुट डिवाईस इज टच स्क्रीन. टच स्क्रीन आपण मोबाईल यूज करतो. टच स्क्रीन म्हणजे काय, आपल्याला जे काही परफॉर्म करायचे आपण फक्त स्क्रीनला टच करतो आणि ते ॲक्शन्स तिथे परफॉर्म होत जातात. मग सो आपला टच म्हणजे तिथे काय होतं, इनपुट. इट इज अन इनपुट डिवाईस. Users can simply touch these screens without using any other device to enter the command. From smartphone to ATM machine, these input devices are becoming very popular nowadays. इट इज ऑब्वियस बिकॉज जर आपल्याला कोणत्याही मशीनला काही कमांड्स द्यायचे असतील तर युजरकडून इनपुट हा नेसेसरी आहे. आपण इनपुट और काहीतरी डेटा प्रोव्हाइड केल्याशिवाय आपल्याला काही आउटपुट और काही रिझल्ट मिळणार नाही आहे. सो दॅट इज अ इनपुट युनिट ऑफ अ कम्प्युटर सिस्टीम. ओके, मग इनपुट युनिट काय हेल्प करतो, इट हेल्प्स टू टेक द इनपुट फ्रॉम द युजर अँड इनपुट इज ऑब्टेन विथ हेल्प ऑफ इनपुट डिव्हायसेस. नेक्स्ट आहे बघा, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट और CPU. तर CPU काय करतो, जो काही युजर इनपुट प्रोव्हाइड करणार आहे इट विल प्रोसेस दॅट डेटा. That is the work of a CPU. CPU is also known as a brain of a computer. You all must have known that. Because सगळं जे काही वर्किंग आहे कम्प्युटरमध्ये ते कुठे परफॉर्म केलं जातं, CPU. Without CPU it is not possible for a computer to work. See, after receiving data and commands from user, a computer system has to process it according to the instructions provided. Here it has to rely on a component called central processing unit. तर आपण बघितलं आहे की युजर जो काही इनपुट प्रोव्हाइड करणार आहे मग त्याच्यावर प्रोसेसिंग कोण करतं, CPU त्याच्यावर प्रोसेसिंग करणार आहे आणि आउटपुट शो करणार आहे. आता आपण बघितलं की डेटा मल्टिपल फॉर्म्समध्ये अवेलेबल असतो. लाईक इन डेटा इज अवेलेबल इन फॉर्म ऑफ नंबर्स, वर्ड्स, ॲक्शन, कमांड्स एक्सेट्रा. सो डेटा इज अवेलेबल इन डिफरंट फॉर्म्स. सो आता कोणत्याही टाईपचा डेटा असला तरी त्याचं प्रोसेसिंग कुठे होणार आहे, CPU प्रोसेसिंग होणार आहे. सो दिस CPU इज डिस्ट्रीब्युटेड इन 3 एलिमेंट्स और वी कॅन से 3 युनिट्स. So let's see what are these units. First is a arithmetic and logical unit, then control unit and memory unit. म्हणजे जो काही डेटा आपण एंटर करतो आहे तो बेस्ड ऑन दॅट टाईप त्या पर्टिक्युलर युनिटमध्ये प्रोसेस होणार आहे. ओके, लाईक सी लेट्स सी वन बाय वन. फर्स्ट काय, अरिथमॅटिक अँड लॉजिकल युनिट. दिस पार्ट ऑफ CPU performs arithmetic operation. It does basic mathematical calculations like addition, subtraction, division, multiplication, etc. Further, it can even perform logical functions like comparison of data. मीन्स सी, आता आपण कॅल्क्युलेटर यूज करतो कॉम्प्युटरमध्ये, मग तिथे काही नंबर्स आपण एंटर करतो आणि आपल्याला त्यांचं काही अरिथमॅटिक ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतील लाईक ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन. मग हे आता आपण नंबर प्रोव्हाइड केला, डेटा प्रोव्हाइड केला, मग त्याचं प्रोसेसिंग होणार आहे. आता हे काय आहे, इथे ॲरिथमॅटिक ऑपरेशन्स परफॉर्म होत आहेत. मग CPUचं अरिथमॅटिक अँड लॉजिकल युनिट विल बी रिस्पॉन्सिबल टू प्रोसेस दॅट डेटा. म्हणजेच मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स रिलेटेड जर काही डेटा एंटर झाला आणि त्याचं प्रोसेसिंग करायचं असेल तर ते कुठे जाणार आहे, अरिथमॅटिक अँड लॉजिकल युनिटमध्ये जाणार आहे. मीन्स CPUचा हा पार्ट कशावर फोकस करतो, इट फोकसेस ऑन मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स और अदर काही लॉजिकल फंक्शन्स असतील तर ते सगळे कुठे हँडल केले जातात, अरिथमॅटिक अँड लॉजिकल युनिटमध्ये हँडल केले जातात. ओके, सो दॅट इज द फर्स्ट युनिट ऑफ CPU. सेकंड पार्ट काय आहे, कंट्रोल युनिट. धिस युनिट इज द बॅकबोन ऑफ कम्प्युटर. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर कोऑर्डिनेटिंग टास्क बिटवीन ऑल द कंपोनंट्स ऑफ अ कम्प्युटर सिस्टीम. म्हणजे काय, आता बघा आपण कम्प्युटरवरती ॲट अ टाईम मल्टीटास्किंग करू शकतो, हो ना. कम्प्युटर मल्टीटास्किंग मशीन आहे. लाईक ॲट द सेम टाईम मी वर्ड डॉक्युमेंट क्रिएट करते, बॅकग्राऊंडला म्युझिक प्ले होते, नंतर अजून पेंट ऑप्शन पण तिथे टास्कबारला ओपन आहे. म्हणजे मी मध्येच वर्ड डॉक्युमेंट एडिट करते, लगेच पेंटकडे जाते. ओके, देन अगेन काहीतरी मूवी और व्हिडिओ चालू असेल बॅकग्राऊंडला ना. मग काय होतं, कॉम्प्युटरला ॲट अ टाईम खूप मल्टिपल टास्क चालू आहेत. मग आता काय होतं की ईच अँड एव्हरी टास्कला प्रोसेसिंग कसं केलं जातं और त्या टास्कमधलं जे काही इंटरॅक्शन आहे ते कसं मॅनेज केलं जातं. लाईक सी, जर मी म्युझिक प्ले करते तर मग
दॅट म्युझिक शुड बी प्लेड ऑन द स्पीकर. म्हणजेच तिथे म्युझिकचं आणि स्पीकरचं इंटरॅक्शन मॅनेज करावं लागणार आहे. व्हिडिओ प्ले करते आहे तर तिथे स्पीकर पण लागणार आहे आणि मॉनिटरवरती पण तो व्हिडिओ शो व्हायला पाहिजे. ओके, मग मी इथे वर्ड डॉक्युमेंटवर काय ते कॅरेक्टर्स टाईप करते, मग मी कीबोर्डचा यूज करते आणि तिथे कॅरेक्टर्स इन करते. म्हणजे इथे मल्टिपल सॉफ्टवेअर आणि मल्टिपल हार्डवेअर्समध्ये इंटरॅक्शन होतं आहे ना. मग आता हे इंटरॅक्शन कसं मॅनेज करावं हे कोणाचं टास्क आहे? कंट्रोल युनिटचा टास्क आहे. मीन्स कंट्रोल युनिट काय करणार आहे? इट इज रिस्पॉन्सिबल फॉर मॅनेजिंग ईच अँड एव्हरी टास्क. मीन्स आता मी वर्ड यूज करते, जर करंट टास्क माझा वर्ड असेल तर तो आता ती वर्ड फाईल आणि माझा कीबोर्ड ह्याच्यातलं इंटरॅक्शन तो कंट्रोल करणार आहे. आफ्टर दॅट जर मी म्युझिकला शिफ्ट झाली तर मग त्याला काय रिस्पॉन्सिबल आहे? तो स्पीकरला कंट्रोल केला पाहिजे ना. सो इट विल मॅनेज दॅट व्हेन एव्हर म्युझिक सॉफ्टवेअर इज ओपन, स्पीकर्स आर ऑल्सो इन यूज. म्हणजे हे डिफरंट हार्डवेअर आणि डिफरंट सॉफ्टवेअरमधलं जे काही रिलेशन आहे ते कसं आणि कोणत्या टाईमला कुठच्या हार्डवेअरला काय ॲक्शन व्हायला पाहिजे हे सगळं कोण रिस्पॉन्सिबल यासाठी कंट्रोल युनिट मॅनेज करणार आहे हे सगळं. सो सी दॅट्स वाय इट इज सेड ॲज अ बॅकबोन ऑफ अ कम्प्युटर. बिकॉज हे जर मॅनेजिंग प्रॉपर नसेल तर सगळे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकमेकांना इंटरॅक्ट करू शकणार नाही. सो देअर इज कंपल्सरी दॅट देअर शुड बी समवन टू मॅनेज दिस इंटरॅक्शन. सो दॅट वर्क इज डन बाय कंट्रोल युनिट. Next, see, control unit collects data from input and send it to the processing unit depending on its nature. Like see, आता इथे आपण बघितलं आहे अरिथमॅटिक अँड लॉजिकल युनिट आहे. मग जर मी नंबर एंटर केला तर तो नंबर्स एंटर केले आणि त्याचं कॅल्क्युलेशन परफॉर्म करायचं आहे, मग ते कोणत्या युनिटला शिफ्ट करावं लागणार आहे हे कोण डिसाईड करणार आहे? कंट्रोल युनिट डिसाईड करणार आहे. देन कंट्रोल युनिट विल ट्रान्सफर दॅट डेटा टू अरिथमॅटिक अँड लॉजिकल युनिट. मग तिथे त्याचं वर्किंग होणार आहे आणि आम्हाला आउटपुट शो होणार आहे. सो दॅट इज द वर्क ऑफ अ कंट्रोल युनिट. फायनली इट फर्दर ट्रान्समिट्स प्रोसेस डेटा टू आउटपुट युनिट टू फॅसिलिटेट युजर. ओके, म्हणजे जे काही कम्प्युटरचे ॲक्शन आहेत ते सगळे कोण परफॉर्म करणार आहे? मेन कंट्रोल युनिट परफॉर्म करणार आहे. ओके, कुठचा डेटा कुठच्या युनिटला प्रोसेस व्हायला पाहिजे दॅट विल बी मॅनेज्ड बाय कंट्रोल युनिट. अगेन जर डेटा प्रोसेस झाला आहे मग तिथून तो डेटा युजरला शो करायला लागणार आहे, आउटपुट डिस्प्ले करावा लागणार आहे. देन दॅट विल बी डिस्प्लेड बाय कंट्रोल युनिट. दॅट्स वाय कंट्रोल युनिट इज सेड ॲज अ बॅकबोन ऑफ अ कम्प्युटर. सो इट इज रिस्पॉन्सिबल फॉर coordinating all the tasks of the computer. Okay, so that is the use of a control unit. Now next unit is memory unit. Once a user enters a data using input devices, the computer system stores this data in its memory unit. This data will now remain here until other component of a CPU process it. The memory unit uses a set of pre-programmed instructions to further transmit this data to other parts of a CPU. आता मेमरी युनिटचा यूज काय आहे? आपण जेव्हा काही डेटा एंटर करतो मग त्या डेटावरती तो डेटा कुठेतरी स्टोअर व्हायला पाहिजे. ओके, स्टोअर झाल्याशिवाय त्याच्यावर प्रोसेसिंग करणं पॉसिबल नाही आहे. लाईक सी फॉर एक्झाम्पल मला काहीतरी एक रेसिपी बनवायची आहे. मग मी रेसिपी बनवण्यासाठी सगळे युटेन्सिल्स कलेक्ट करते, इन्ग्रेडियंट्स कलेक्ट करते. ओके, मग आता ते इन्ग्रेडियंट्स और ते रेसिपी प्लेस केल्याशिवाय मला पॉसिबल नाही आहे की मी रेसिपी तिथे तयार करणार आहे. जेव्हा मी ते सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत और जे युटेन्सिल्स आहेत ते प्रॉपरली किचनमध्ये और कुठेतरी इम्प्लिमेंट करणार आहे, स्टोअर करणार आहे, तेव्हाच मी त्याच्यावर वर्किंग करू शकते. इन अ सेम वे जेव्हा मी काही डेटा एंटर करते, सो इट इज नेसेसरी दॅट वी हॅव टू स्टोअर दॅट डेटा हॅज टू स्टोअर समवेअर आयदर टेम्पररीली और परमनंटली. ओके, पण इट इज इम्पॉर्टंट दॅट डेटा शुड बी स्टोअर केल्याशिवाय त्याच्यावर प्रोसेसिंग पॉसिबल नाही आहे. सो मेमरी युनिट काय करतो? जेव्हा आपण डेटा एंटर करतो तेव्हा तो डेटा काय करणार आहे, कुठे स्टोअर करायचा, दॅट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ मेमरी युनिट. नाव सी, देर आर टू टाईप्स ऑफ मेमरी, दॅट इज प्रायमरी मेमरी अँड सेकंडरी मेमरी. So what is the difference between primary memory and secondary memory? So let's see. So first is primary memory. Primary memory is internal memory of the computer. It is also known as a main memory.
Okay, primary memory holds the data and instruction on which the computer is currently working. मग प्रायमरी मेमरी म्हणजे काय? आता मी मगाशी सांगितलं की कॉम्प्युटरवरती आपण ॲट अ टाईम मल्टिपल टास्क करू शकतो, हो ना. मग मी आता वर्ड पण यूज करते, एक्सेल पण यूज करते. मग प्रायमरी मेमरी म्हणजे काय? मी आता वर्डमध्ये काही डेटा इन करते, ओके. मग तो डेटा टेम्पररी असणार आहे बिफोर सेविंग. मी सेव्ह केलं नाही आहे, सो तो डेटा टेम्पररी आहे. मग प्रायमरी मेमरीमध्ये कोणता डेटा इन होतो आहे? मी करंटली ज्या ॲपवरती वर्क करते आहे त्या ॲपमध्ये जो काही डेटा एंटर होणार आहे तो सगळा कुठे स्टोअर होणार आहे? प्रायमरी मेमरीमध्ये स्टोअर होणार आहे. सो वी कॅनॉट से दॅट इट विल बी अ परमनंट डेटा, because so see, primary memory holds the data and instruction on which computer is currently working. Means at a present त्या पर्टिक्युलर टाईमला कोणतं सॉफ्टवेअर करंटली वर्क करत आहे, युजर कोणत्या सॉफ्टवेअरला करंटली वर्किंग करते. बिकॉज दोन्ही जरी मल्टीटास्किंग करत असलो तरी आपण ॲट अ टाईम एकाच सॉफ्टवेअरवरती वर्क करू शकतो, हो ना. असं नाही की मी ॲट अ सेम टाईम वर्डमध्ये पण काही डेटा इन्सर्ट करू शकते, एक्सेलमध्ये पण नाही. ॲट अ टाईम एकचं तरी सॉफ्टवेअर अनेबल होणार आहे आणि दुसरं सॉफ्टवेअर बॅकग्राऊंडला जातं. सो ॲट अ टाईम मी एकाच सॉफ्टवेअरवरती वर्किंग होऊ शकतं. मग जो सॉफ्टवेअर करंटली रन होतो आहे त्याचा डेटा कुठे स्टोअर केला जातो? प्रायमरी मेमरीमध्ये सेव्ह केला जातो. आता प्रायमरी मेमरीचे अजून 2 टाईप्स आहेत बघा, रॅम आणि रॉम. सो लेट्स सी व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दीज 2 टाईप. फर्स्ट इज अ रॅम, दॅट इज रँडम ॲक्सेस मेमरी. It stands for random access memory. RAM is known as a read or write memory. It is generally referred to as a main memory of a computer system. It is a temporary memory. Information stored in this memory is lost as a power supply to the computer is switched off. That's why RAM is also called as a volatile memory. सो रॅममध्ये काय स्टोअर होतं? असा डेटा स्टोअर होतो जो टेम्पररी असतो. लाईक सी, आपण काही वर्ड फाईल क्रिएट करतो आणि काही डेटा एंटर केला आहे आणि सेव्ह करायच्या आधीच आता डेटा एंटर करतो आहे म्हणजे तो आता टेम्पररीली कुठेतरी सेव्ह होतो आहे, कारण आपण ती फाईल सेव्ह केली नाही आहे, म्हणजे कुठेतरी तोच डेटा सेव्ह केला जातो आहे टेम्पररीली. आणि बिफोर सेविंग जर आपला कम्प्युटर ऑफ झाला और इलेक्ट्रिसिटी कट ऑफ झाली तर तो डेटा टेम्पररी असल्यामुळे ते सेव्ह होणार नाही आहे आणि नेक्स्ट टाईम जेव्हा आपण ती वर्ड फाईल ओपन करतो तेव्हा आपल्याला तो डेटा प्रोव्हाइड होणार नाही आहे. सो दॅट डेटा इज स्टोर्ड इन द RAM. So that is a temporary data. We cannot get that data back when the computer is switched off. ओके, जर तो सेव्ह केला नसेल तर तो डेटा आपल्याला प्रोव्हाइड होणार नाही. दॅट्स वाय रॅम इज ऑल्सो कॉल्ड एज अ वोलेटाईल मेमरी, बिकॉज डेटा स्टोर्ड इन द रॅम इज अ टेम्पररीली सेव्ड. ओके, तो डेटा परमनंट नसतो. आणि नेक्स्ट आहे that is ROM or read only memory. ROM is a permanent type memory. The content is not lost when power supply is switched off. Content of ROM is decided by computer manufacturer and permanently stored at a time of a manufacturing. ROM cannot be overwritten by a computer. It is also called as a non-volatile memory. मग ROM काय आहे? इट इज टोटली अपोजिट ऑफ अ रॅम. रॅममध्ये काय बघितलं की डेटा टेम्पररीली सेव्ह केला जातो आणि रॉममध्ये काय डेटा परमनंटली सेव्ह होतो. मीन्स जरी तुम्ही आता फाईल सेव्ह केली मीन्स तो डेटा कुठे जाणार आहे? तुमचा रॉममध्ये सेव्ह होणार आहे. मग जरी कम्प्युटर तुमचा ऑफ झाला आणि थोड्या वेळाने तुम्ही ऑन केला तरी तुम्हाला तो डेटा प्रोव्हाइड होणार आहे, बिकॉज डेटा इज स्टोर्ड परमनंटली इन रॉम. दॅट इज वाय इट इज सेड ॲज अ नॉन वोलेटाईल मेमरी. आणि रॅमला काय म्हटलं जातं? इट इज अ वोलेटाईल मेमरी. सो दॅट वॉज अ प्रायमरी मेमरी. प्रायमरी मेमरीचे काय 2 टाईप्स असणार आहेत. फर्स्ट इज अ रॅम अँड सेकंड इज अ रॉम. नाउ सेकंड, लेट्स सी सेकंडरी मेमरी. It is an external memory of a computer. It is used to store the huge amount of different programs and information.
द सेकंडरी मेमरी म्हणजे काय, प्रायमरी मेमरी म्हणजे काय होतं, जो डेटा आहे तो कम्प्युटरमध्येच सेव्ह होणार आहे, आयदर टेम्पररीली सेव्ह होऊ दे और परमनंटली सेव्ह होऊ दे, पण तो कुठे सेव्ह होणार आहे, कम्प्युटर सिस्टीममध्येच सेव्ह होणार आहे. आणि सेकंडरी मेमरी म्हणजे आपण जो काही डेटा दुसऱ्या एक्सटर्नल डिव्हाइसमध्ये स्टोअर करतो, लाईक पेनड्राईव्हमध्ये आपण डेटा स्टोअर करतो, CD और DVD डिस्कमध्ये स्टोअर करतो, हे सगळे काय झाले आपले सेकंडरी मेमरी, मीन्स आउट ऑफ अ कम्प्युटर सिस्टीम. कम्प्युटरमध्ये तो डेटा सेव्ह न करता कुठच्या तरी एक्सटर्नल स्टोरेज डिव्हाइसमध्ये सेव्ह करतो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, सेकंडरी मेमरी. लाईक स्टोरेज डिव्हाइसेस कुठचे आहेत, मॅग्नेटिक डिस्क आहे, मॅग्नेटिक टेप्स, पेन ड्राईव्ह, फ्लॅश मेमरी, ऑप्टिकल डिस्क, SSD, हे सगळे काय आहेत, एक्सटर्नल डिव्हाइसेस आहेत जे आपण कम्प्युटरला कनेक्ट करू शकतो आणि विथ द हेल्प ऑफ दॅट वी कॅन स्टोअर द डेटा फ्रॉम कम्प्युटर इन टू दॅट स्टोरेज डिव्हाइसेस. त्याच्यानंतर कम्प्युटरमधला डेटा डिलीट केला तरीही तो कुठे सेव्ह होऊन राहणार आहे, या एक्सटर्नल स्टोरेज डिव्हाइसमध्ये सेव्ह होऊन राहणार आहे. दॅट इज वाय इट इज सेड ॲज अ सेकंडरी मेमरी. ओके, डिफरन्स कळला मेमरी टाईप्स ऑफ मेमरीमधला. प्रायमरी मेमरीमध्ये काय 2 टाईप्स असतात, रॅम आणि रॉम. रॅममध्ये काय केलं जातं, डेटा टेम्पररीली सेव्ह केला जातो आणि रॉममध्ये डेटा परमनंटली सेव्ह केला जातो. सो प्रायमरी मेमरीमध्ये जो काही डेटा असणार आहे तो फक्त कम्प्युटर सिस्टीममध्ये सेव्ह होणार आहे. ओके, आणि सेकंडरी मेमरीमध्ये काय असतं, द डेटा इज सेव्ड आउटसाइड ऑफ अ कम्प्युटर सिस्टीम, दॅट इज इट इज स्टोर्ड इन द स्टोरेज डिव्हाइसेस, external storage devices. So that is secondary memory. And the next unit आहे ते output unit. The third and final component of a computer system is an output unit. After processing of a data, it is converted into format which human can understand. After conversion, the output unit displays this data to the users. आता आपण बघितलं की युजर कम्प्युटरला डेटा इन करणार आहे इनपुट डिव्हाइसेसने, नंतर CPU त्याचं प्रोसेसिंग करणार आहे. ओके, आता प्रोसेसिंग झाल्यानंतर त्याचा रिझल्ट युजरला शो होण्यासाठी काय, त्याचं आउटपुट डिस्प्ले करावं लागणार आहे. सो आउटपुट डिस्प्ले कोण करणार आहे, आउटपुट युनिट शो करणार आहे. आउटपुट युनिट काय करतो की त्या डेटाचं जे काही प्रोसेसिंग होणार आहे तर ह्युमन अंडरस्टँडेबल फॉर्मॅटमध्ये शो व्हायला पाहिजे ते मॅनेज करणार. बिकॉज वी ऑल नो की कम्प्युटरमध्ये एकच लँग्वेज, फक्त बायनरी लँग्वेज यूज केली जाते. कम्प्युटरमध्ये जो काही आपण डेटा यूज करतो तो ओन्ली बायनरी लँग्वेजमध्ये एंटर होतो, दॅट इज 1 and 0. हे तुम्हाला फर्दर स्टडीजमध्ये असेल, पण जस्ट कीप इन माइंड की जो डेटा कम्प्युटर रीड करू शकतो तो आपण ह्युमन रीडेबल नसतो, मी ह्युमनला कळणार नाही की तो काय आहे. सो इट इज नेसेसरी दॅट कम्प्युटर इटसेल्फ कन्वर्ट्स दॅट डेटा इंटू ह्युमन रीडेबल, मीन्स आपण जी लँग्वेज अंडरस्टँड होते ओके त्या लँग्वेजमध्ये तो कन्वर्ट करतो. सो आउटपुट युनिट काय करणार आहे, इट कन्वर्ट्स द कम्प्युटर डेटा इंटू ह्युमन अंडरस्टँडेबल लँग्वेज. नंतर कन्वर्जन झाल्यानंतर आउटपुट युनिट काय करणार आहे, तो डेटा डिस्प्ले करणार आहे युजरसाठी. सो एक्झाम्पल ऑफ आउटपुट डिव्हाइस काय आहे, मॉनिटर्स, स्क्रीन, प्रिंटर्स, स्पीकर एक्सेट्रा. दिस आउटपुट युनिट्स बेसिकली रिप्रोड्यूस द डेटा फॉर्मॅटेड बाय कम्प्युटर फॉर युजर्स बेनिफिट. युजरला जो काही आउटपुट हवा आहे तो त्या पर्टिक्युलर वेमध्ये शो होण्यासाठी आउटपुट युनिट काय करणार आहे, इट इज रिस्पॉन्सिबल टू डिस्प्ले द आउटपुट टू द युजर. सो दिस इज द मेन 3 components ऑफ द कम्प्युटर सिस्टीम, दॅट इज इनपुट युनिट, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट अँड आउटपुट युनिट. सी हिअर इज अ डायग्राम ऑफ अ कम्प्युटर, हाऊ इट वर्क्स. डेटा इनपुट युनिट, डेटा जेव्हा युजर एंटर करतो तेव्हा ते कुठे कंट्रोल होणार आहे, विथ द हेल्प ऑफ इनपुट युनिट. ओके, मग इनपुट युनिट, आता तिथे काय होतं की जेव्हा इनपुट प्रोव्हाइड केला जातो तेव्हा ते कोण कंट्रोल करणार आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट प्रोसेसिंग करणार आहे. ओके, नाव इट इज कंपल्सरी दॅट व्हॉट एव्हर इनपुट वी आर प्रोव्हाइडिंग इट हॅज टू बी स्टोर्ड समवेअर. मग स्टोअर केल्याशिवाय प्रोसेसिंग पॉसिबल नाही आहे. सो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट च्या आत काय असतो, मेमरी युनिट प्रेझेंट असणार आहे. आता मेमरी काय असते, प्रायमरी मेमरी पण आहे, सेकंडरी मेमरी पण आहे आणि कंट्रोल युनिट पण तिथे आहे. देन सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचे जे काही युनिट्स आहेत, कंट्रोल युनिट आणि अर्थमॅटिक अँड लॉजिकल युनिट.
म्हणजे ह्याच्यात प्रोसेसिंग इन्क्लुडेड आहे. सो हे सगळे कशात आहेत, सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये प्रेझेंट असणार आहेत. ओके, आणि ह्याच्यातले इंटरॅक्शन ते मॅनेज करणार आहेत. अँड आफ्टर दॅट आउटपुट युनिट. आउटपुट युनिट कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, टू शो द आउटपुट टू द युजर्स. मीन्स इथे जे काही प्रोसेसिंग होणार आहे ते सगळं कुठे त्याचा जो काही रिझल्ट असणार आहे तो कुठे शिफ्ट केला जाणार आहे, आउटपुट युनिटला शिफ्ट होणार आहे. आणि नंतर आउटपुट युनिट काय करतो आहे, इन्फॉर्मेशन शो करतो आहे. लाईक सी, फर्स्ट वी आर प्रोव्हाइडिंग डेटा अँड आफ्टर ऑल दिस प्रोसेसिंग वी आर रिसिविंग द इन्फॉर्मेशन. डेटा आणि इन्फॉर्मेशनमधला डिफरन्स आपण बघितला आहे. डेटामध्ये काय इन्क्लुडेड असतं, जो काही डेटा असतो तो मिनिंगलेस असतो और त्याचा पर्टिक्युलर सिक्वेन्स नसतो, त्याच्यावर प्रोसेसिंग करावं लागतं. मग जेव्हा प्रोसेसिंग करतो तेव्हा आपल्याला काय मिळतं, इन्फॉर्मेशन मिळते. इन्फॉर्मेशन इज अंडरस्टँडेबल बाय एव्हरीवन. इट इज इन अ पर्टिक्युलर सिक्वेन्स सो दॅट वी कॅन अंडरस्टँड इझिली. सो दिस इज द ब्लॉक डायग्राम ऑफ अ कम्प्युटर. नाव नेक्स्ट पॉईंट इज युनिट्स ऑफ अ मेमरी. आता जो काही डेटा कम्प्युटरमध्ये स्टोअर होणार आहे त्याचे पण काही युनिट्स असतात. लाईक सी, आपण नॉर्मल किलोग्रॅम, लिटर्स, ओके, वॉटर लिक्विड जे असतं ते लिटर्समध्ये मेजर केलं जातं. ओके, सॉलिड जे काही ते किलोग्राम्समध्ये. सो इन अ सेम वे कम्प्युटरमधला जो काही डेटा आहे ते मेजर करण्यासाठी सुद्धा काही युनिट्स अवेलेबल आहेत. ओके, सो लेट्स सी वन बाय वन. So first unit is a bit. Bit means what? It is a binary digit that holds only one of the two values, 0 or 1. Like I have said that कम्प्युटरमध्ये जो काही डेटा एंटर होणार आहे तो जेव्हा आपण एंटर करताना आपल्याला कळणार नाही की तो कोणत्या व्हॅल्यूने एंटर होतो आहे. कम्प्युटर रीड करताना तो कसं, लाईक मी ए कॅरेक्टर एंटर केला आहे तर तो कम्प्युटर रीड करताना कसा करणार आहे, इट विल रीड इन द फॉर्मॅट ऑफ अ 0 or 1. ओके, मग 0 or 1मध्येच कम्प्युटरमध्ये डेटा स्टोअर केला जातो. देन बीट म्हणजे काय, ओनली अ सिंगल व्हॅल्यू, आयदर 0 or 1, दॅट इज अ बीट. सेकंड युनिट आहे निबल. निबल म्हणजे काय, अ ग्रुप ऑफ 4 बिट्स इज कॉल्ड ॲज अ निबल. फॉर एक्झाम्पल 1011. हे काय आहे, एका लाईक सिमी काय सांगितलेलं की आपण जो डेटा एंटर करतो तो कम्प्युटर कशा फॉर्मॅटमध्ये रीड करणार आहे, 1 आणि 0मध्येच रीड करणार आहे. लाईक सी, मी जर 7 हा नंबर इन करते आहे तर कम्प्युटर रीड करताना काय करणार आहे, 7साठी एक बायनरी कोड डिफाईन केलेला असतो. 7चा बायनरी कोड काय आहे, 111. सो मी जेव्हा 7 इन करणार आहे तेव्हा तिथे 111 हा डेटा स्टोअर होणार आहे. ओके, देन 3 जर एंटर केला तर 3चा बायनरी कोड काय आहे, 11. ओके, 2 जर एंटर केला, 2चा बायनरी कोड काय असणार आहे, 10. मीन्स कम्प्युटरमध्ये जो काही आपण डेटा करतो तो एंटर करतो तो कशाच्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह होणार आहे, ओनली इन अ बायनरी कोड, मीन्स 0 or 1. सो बेस्ड ऑन दिस 1 and 0 ऑल द डेटा विल बी स्टोर्ड. मग बीट हा काय झाला, इट इज आयदर सिंगल 1 or सिंगल 0. मग बीटच्या पुढचं युनिट काय आहे, निबल. निबल म्हणजे काय, ग्रुप ऑफ 4 बिट्स, मीन्स 1011, 1001, 1111 असे 4 बिट्स जेव्हा जेव्हा प्रेझेंट असणार तेव्हा आपण त्याला काय बोलणार, इट विल बी सेड ॲज अ निबल. नेक्स्ट इज अ बाईट. अ ग्रुप ऑफ 8 bit इज कॉल्ड अ बाईट. अ बाईट इज अ स्मॉलेस्ट युनिट विच कॅन रिप्रेझेंट अ डेटा आयटम ऑर अ कॅरेक्टर. निबल म्हणजे काय बघितलं, ग्रुप ऑफ 4 बिट्स. बाईट म्हणजे काय बघितलं, ग्रुप ऑफ 8 बिट्स. म्हणजे ते 8 कॅरेक्टर्स इन्क्लुडेड असणार, दॅट विल बी नोन ॲज अ बाईट. लाईक बाईट आता तुम्ही बघितलं असेल. सो दिस इज अ बेसिक आता युनिट काय आहेत, बीट, निबल आणि बाईट्स. बेस्ड ऑन दिस पुढचे जे काही युनिट्स आहेत मेमरीचे दॅट विल बी डिफाईन. सी, आता इथे डिफरंट युनिट्स त्यांनी शो केले आहे. फर्स्ट मेन काय आहे, बीट आहे, दॅट इज सिंगल बायनरी डिजिट, इट मे बी 1 or 0. नंतर नेक्स्ट आपण काय बघितलं, निबल बघितला, 4 bit मीन्स 1 निबल. ओके, देन बाईट दॅट इज 8 bits मीन्स 1 बाईट. नेक्स्ट बाईटच्या मोठा काय आहे, किलो बाईट. आता के बीपासून तुम्ही बघितलं असेल की फोनमध्ये कधी कधी
फोटो क्लिक करतो. जर कमी क्वालिटीचा तुमचा कॅमेरा असेल तर तो त्या फोटोची साईज KB असते. जास्त जास्त क्वालिटीचा कॅमेरा असेल तर त्या फोटोची और व्हिडिओची साईज कशी MB सेव्ह केली जाते. सो दॅट इज नथिंग बट दिस मेमरी युनिट. सो 1 किलोबाईट मीन्स काय होतं, 1024 बाईट्स. म्हणजे काय होतं 1 KB और 1 किलोबाईट. 1 मेगाबाईट म्हणजे काय 1024 किलोबाईट्स. 1 gigabyte means 1024 megabytes and 1 terabyte means 1024 gigabytes. 1 petabyte means 1024 terabyte and 1 exabyte means 1024 petabytes. So 1 exabyte is the highest memory unit of the memory. So these were the units of the memory in which the data is stored. So I hope you understood. That's all for today. So today we have seen the architecture of a computer system and units of the memory. If you have any doubts, you can ask me freely. So thank you.